सर प्रकुलगुरू ज्यांनी आता आपल्याला संबोधन केलं, त्यानंतर या ठिकाणी उपस्थित आजचे वक्ते माधव भंडारी साहेब, या ठिकाणी उपस्थित पवार सर, आमचे मॅनेजमेंट काउन्सिलचे सहकारी पेशकर सर, आमचे चौधरी सर आणि दिलीप चव्हाण सर, उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनींनो, सर्वप्रथम तर आजचा हा जो विषय आहे मराठवाडा काल, आज आणि उद्या, हा खूप महत्त्वाचा आहे. येणाऱ्या काळामध्ये आज मी एक वाचत होतो एक लेख, त्याच्यामध्ये असं कळालं मराठवाड्याचा जो भूभाग आहे हा महाराष्ट्राच्या भूभागाच्या 52% आहे. एवढा भूभाग आपल्याकडे आहे. लोकसंख्येच्या बाबतीत सुद्धा 47% आहोत आपण. पण आपलं जर कॉन्ट्रीब्युशन बघितलं GDP मध्ये किंवा आपलं पर कॅपिटा इन्कम हे आपण लोएस्ट आहोत. 40% आपण कमी आहोत इतर महाराष्ट्राच्या भागापेक्षा. तर यावर काम करणं ही काळाची गरज आहे. कारण म्हणजे परवा मी एक छान हिंदी शेर ऐकला की रस्ते भी गांव अभी पहुंचे जब सारा गांव शहर बस चुका है. तर मला असं वाटतं की आपल्याला इथल्या मुलांना जर बाहेर नोकरीसाठी आपल्याला जर त्यांना जाऊ द्यायचं नसेल आणि त्यांना इथंच थांबवायचं असेल तर या गोष्टींवर काम करणं ही काळाची गरज आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मला भरपूर शंकरराव चव्हाण साहेबांबरोबर वेळ घालवता आला. म्हणजे मी शाळेत असल्यापासून ते जेव्हा दिल्लीमध्ये होते किंवा मुंबईत असताना सुट्ट्यांमध्ये आम्ही नेहमी त्यांच्याकडे जायचो आणि मग ते त्यावेळेस गोष्टी सांगायचे. पूर्ण जायकवाडी धरणाचं मला आजही तोंडपाठ आहे. जायकवाडी धरण कसं झालं होतं हे सगळं मला आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांनी ती पूर्ण गोष्ट मला समजून सांगितली होती. त्याच्यातला एक तुम्हाला किस्सा सांगतो. शेगाव नावाचं एक गाव आहे. तर त्या गावामध्ये त्यावेळेच्या पोलिसांनी सांगितलं होतं शंकरराव चव्हाण साहेबांना की आपण तिथे जाऊ नका, त्या गावातले लोक दगड वगैरे फेकतील आपल्याला. तर त्यावेळेस शंकरराव चव्हाण साहेब म्हणाले नाही मग त्या गावातली जमीन आपल्याला धरणासाठी लागणार आहे आणि त्या लोकांना समजून सांगावं लागेल. तर ज्या शंकरराव चव्हाण साहेब तिथे गेले तर त्या लोकांनी आपण जसं आता आपल्या गेस्टना आपण हे दिलं, एक सुवेनियर दिलं, तर शिव्यांनी वाहिलेली लाखोली असं त्या लोकांनी तिथे लिहून ठेवली होती शंकरराव चव्हाण साहेबांची. आणि शंकरराव चव्हाण साहेब म्हणले मी तिथे गेलो, त्या लोकांनी आधी मला खूप शिव्या दिल्या. त्यामुळे मी सगळं त्यांचं ऐकून घेतलं आणि मग नंतर मी त्यांना म्हणालो की आता मला तुम्ही बोलू द्याल का. मग ते गावचे लोक म्हणले हो बोला. तर शंकरराव चव्हाण साहेब म्हणले मी 1 तास 32 मिनिटं हे धरण का व्हायला पाहिजे याच्याविषयी मी तिथल्या लोकांना जेव्हा सांगितलं, माझं भाषण संपल्यानंतर सगळ्या लोकांनी उठून टाळ्या वाजवल्या. ते शिवानी लिहिलेली जे लाखोली ते त्यांना जे ज्युनियर देणार होते ते परत घेतलं आणि माझा सत्कार करून सांगितलं तुमच्या अधिकाऱ्यांना पाठवा, आम्ही जमिनी द्यायला तयार आहोत. तर 1 तास 32 मिनिटं कोण बोलू शकतं, ज्याला अभ्यास आहे तोच बोलू शकतो. मला आठवतंय मी त्यावेळेस 8वीत होतो आणि त्यांना हे माहिती होते की मला क्रिकेट आवडतं. तर शंकरराव चव्हाण साहेबांनी फोन केला घरी आणि सांगितलं की नरेंद्रला पाठवा, इंडिया आणि वेस्ट इंडिजची 1 डे मॅच आहे चीफ मिनिस्टर रिलीफ फंडसाठी. तर ती मॅच बघायला मी पहिल्यांदा वर्षा बंगल्यावर गेलो. मी 8वीत होतो तेव्हा. मला आठवत आहे मॅच 9 वाजता सुरू होते. तर आम्ही त्यांना नाना म्हणायचो. तर नाना म्हणाले की तू 8 वाजता तयार हो. मी 8 वाजता तयार होऊन बसलो होतो. तर नांदेडचे कलेक्टर त्यांना भेटायला आले होते आणि त्यांना धरणाच्या पाण्याबद्दल एक प्रश्न विचारला. तर त्यांनी काहीतरी चुकीचं उत्तर दिलं. मला अजूनही त्यांचे डोळे आठवत आहेत. त्यांनी असं डोळे फक्त मोठे केले आणि त्यांना म्हणाले की युअर होमवर्क इज नॉट करेक्ट, प्लीज मीट मी इन द इव्हनिंग. त्या कलेक्टरनं घाम फुटला होता. म्हणजे एवढी माहिती कलेक्टरपेक्षा जास्त जी शंकरराव चव्हाण साहेबांकडे असायची. आणि मला अजूनही आठवत आहे, म्हणजे ते नेहमी सांगायचे की आपला जो देश आहे हा शेतकऱ्यांचा देश